थोडासा उशीर जर आम्हाला जन्माय झाला असता तर काय प्रॉब्लेम झाला असता. आमच्या वेळेच्या लग्नामध्ये आम्हाला दिवसभर उपाशी ठेवायचे, त्यामुळं चक्कर येत होती. आणि आत्ताची लग्न बघा, ह्यांना असं मस्त सजवून धजवून गोल गोल फिरवतात ते, मग ह्यांना चक्कर येईल. आणि किती छान वाटतं हे. आणि असं वाटतं की आपण थोडंसं लवकरच जन्माला आलो, त्यामुळं हे सगळे हौस करून घेण्याचे दिवस आम्हाला मिळालेच नाहीत. थोडासा उशीर झाला असता तर कदाचित आम्हाला हे मिळालं असतं. काय हरकत नाही, दुसऱ्यांच्या लग्नातच एन्जॉय करून घ्यायचं. तर मी आहे अश्विनी आणि तुमच्या सर्वांचं एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर आज आम्ही चाललो आहे लग्नाला, आणि लग्न आहे माझ्या बहिणीच्या मुलीचं लग्न आहे. आणि आम्ही फलटणवरून निघालो आहे. लग्न आहे थोडंसं लांब, आणि जाताना आहे ना लागली जत्रा. आणि गावापासून 4 किलोमीटर अंतरावर गुणावरे गाव आहे, आणि तिथंच ही जत्रा होती. असं वाटलं की चला उतरून थोडंसं जत्रेत फिरूनच यावं. आणि मोह आवरला नाही. मी म्हणत होते थांबवा ना थोडंसं गाडी. फौजी अजिबात थांबले नाहीत. म्हणत होते आता तुला वेळ आहे का इथं जत्रेत फिरायला, आपण लग्नाला कधी पोचणार. एकतर लग्न 1 तास राहिलं होतं. लग्नाचा टायमिंग होता 1:45चा, आणि आम्ही 1 वाजता इथं होतो. म्हणत होते उशीर झाला आहे आणि तुला जत्रेत जायचं आहे. आणि मला खरंच खलबत्ता घ्यायचा होता, म्हणून मी म्हणत होते चला ना बघून येऊया. पण हे काय थांबलेच नाही. मग आणि यात्रेतच खलबत्ते छान मिळतात, पण काय बघायला मिळालेच नाही. त्याच्यानंतर आम्ही बारामतीत पोहोचलो, आणि बारामतीत पोहोचल्यानंतर तुम्हाला कळेल की इथले रस्ते बघितले ना, इतकं छान वाटतं, इतकं फ्रेश वाटतं. आणि खरंच बारामतीला कुठं नेऊन ठेवली तुम्ही बघू शकता असे रस्ते. आणि रस्त्याच्या मधोमध अशी झाडे लावलेली आहेत. तुम्ही दिवसभर प्रवास जरी केला ना बारामतीत, तरी तुम्हाला गरमी जाणवणार नाही. आणि मध्ये असं बाकाडं ठेवलेत बसायला, म्हणजे बाक म्हणजे खुर्च्या ठेवलेत. आहे आमच्याकडं बाकाडंच म्हणतात ह्याला, आता तुमच्याकडं काय म्हणतात काय माहिती. तर आमची काय एवढी लँग्वेज स्टँडर्ड नाही बाबा, सातारचे आहेत त्यांना तर माहितीच असेल. तर बसण्यासाठी सुद्धा जागा होती. आणि हे बघून खरंच मनाला खूप छान वाटलं की बारामती किती सुंदर आहे. आणि त्याच्यानंतर पोहोचलो लग्नाला. लग्नाला पोहोचेपर्यंत 2 वाजलेच होते. आणि गेल्या गेल्या तर खरं भूकच लागली होती, पण चला ठरवलं चला लग्न झाल्यानंतर जेवण करूया. पण तसं झालं नाही. मंडपामध्ये जाऊन बसलो. नवरा नवरीला तिथं यायला करेक्ट 1 तास लागला, उशीर झाला. आणि आमच्या वेळेस कसं होतं, लग्नाला गेलं की म्हणजे नवरीसाठी फक्त असायचा एक पावडरचा डब्बा, फेअर अँड लवली आणि काजळ, जास्तीत जास्त फाउंडेशन असेल त्यावेळेसला. पण आत्ताच्या नवऱ्यांना पार्लरवाली लावलेली असते, तिला असतात 20-25 हजार दिलेले, आणि त्यांचे मेकअप वेगवेगळे असतात. थोडासा उशीर त्यामुळंही होऊ शकतो. पण आमच्या वेळेसला बघा कसं होतं. बरं ठीकच होतं, त्यावेळेसही ठीक होतं, आत्ताही ठीकच आहे. आणि खरं तर लग्न आत्ता एन्जॉय करतात आत्ताच्या नवरा नवरी. आणि हे बघून खरंच खूप जास्त चांगलं वाटतं. आणि आता कुणाकुणाला वाटेल की लग्नासाठी किती खर्च होतो ते तर तुम्हाला माहितीच आहे. पण काय हरकत आहे, लग्न एकदाच असते. कुठं 4 वेळा लग्न करणार आहे आपण, एकदाच करायचं, चांगलं एन्जॉय करायचं. खर्च झाला तर झाला. आणि कुठं बांधून न्यायचं आहे, जाताना तर एकटंच जायचं आहे, सोडायला सुद्धा स्मशानभूमीपर्यंतच येतात. अर्धे येतात, अर्धे येत पण नाहीत. त्यामुळं चांगलं एन्जॉय करायचं, चांगलं खायचं प्यायचं आणि चांगलं जगायचं. आता एवढंच मला कळतं आहे. आता तुम्हाला वाटेल हे म्हातारे माणसं आणि काय सांगायला लागले, मी पण इतकी काय म्हातारी नाही बरं का. आणि 90-95चे जे किड्स आहेत ते कधी म्हातारे होत नाहीत. जे माझे व्हिडिओ बघतात त्यांना तर माहितीच असेल. भलेही आमचे गुडघे जाऊ द्या, कंबर जाऊ द्या, पण आम्ही खरंच जवान आहे अजूनपर्यंत. मनाने तर आहेच आहे बरं का. आणि छानपैकी लग्न लागलं इथं. आम्ही खूप छान एन्जॉय केला. त्याच्यानंतर गेलो जेवायला. आणि हे बघा, आम्ही जेवायला जायच्या अगोदर आमचे फौजी जेवायला बसलेसुद्धा, कारण आम्हाला गप्पा मारायला थोडासा वेळ लागतो. हे म्हणजे खूप दिवसानंतर मैत्रिणी भेटतात, पाहुणे भेटतात, त्यामुळं आम्ही थोडंसं थांबलो. तर फौजी तोपर्यंत जेवायला बसलेसुद्धा होते. आणि जेवणामध्ये वांग्याची भाजी, पनीर, मटर मिक्स होतं. मटर पनीर होतं म्हणजे. जिरा राईस होता, गुलाबजामुन, पुरी, पापड आणि मठ्ठा होता. आणि मठ्ठा खरंच खूप जास्त छान होता. आणि आम्ही जिथं लग्नाला गेलो होतो ते होतं भिगवण. आणि कुणी असेल तिकडचं तर कमेंट जरूर करा. आणि माझी बहीण आहे नांदादेवीची, आणि तिच्या मुलीचं लग्न होतं. आणि त्याच्यानंतर अचानक ठरलं मामाच्या गावाला जायला, म्हणजे माझ्या मामाच्या गावाला. आणि कारणही तसंच होतं. हा आहे गोल्या, जो आम्ही आमच्याबरोबर घेऊन गेलो होतो. छोटंसं पिल्लू 1 महिन्याचं घेऊन गेलो होतो. जे माझे व्हिडिओ पहिल्यापासून बघतात त्यांना तर माहितीच असेल. आणि जाताना गोल्याला घेऊन गेलो, पण परत वाईट वाटलं सोडताना गावाला, कारण मुंबईसारख्या ठिकाणी त्याला सांभाळायचं खूप जास्त अवघड होऊन जातं. आणि पावसाच्या दिवसात तर इतकं अवघड होऊन जातं त्याला खाली घ्यायला, आणि पाणी साठलेलं असतं. आणि सुसूला टॉयलेटला म्हणजे गॅलरीत ठेवलं तर इतकं साफसफाई करायला लागते, बाहेर कुठं जाता येत नाही. ह्या गोष्टी आम्हाला खरंच माहिती नव्हत्या. आणि सोडताना खरंच खूप जास्त वाईट वाटलं गोल्याला. आणि म्हणून मग मी माझ्या आईकडं नेऊन सोडलं होतं. मग आईकडून आमचा मामा गोल्याला बरोबर
बरोबर घेऊन गेला आणि गेल्याच्या नंतर थोडे दिवस तो छान राहिला, पण तो काय करायचा ना, गाड्यांच्या मागं पळायचा आणि एक दिवस आहे ना गाडीच्या खाली त्याचा एक पाय गेला. रडतोय कुत्र म्हणती वय रडतोय. अरे म्हटला वाचलंय ती त्याला म्हणून ती पण खाली मग ती काय पाय लागला घालाय भांडणं वस्ती पण काय करते भांडणं आपल्याची सगळी ती त्यांनी नेसलं कुठं जावं दाखा दिसली तर कुठं चाललं तिथलं चाललं आणि बिग वनवरून येताना कळस लागतं. मग येता येताच आम्ही इकडं आलो होतो. तर हे माझ्या मामाचं गाव आहे आणि इथं जे लिंबाचं झाड दिसतंय तिथं पहिलं छप्परचे दोन, जे छप्पर म्हणतात ना तसं घर होतं आणि मातीचं 2 रूम होत्या आणि खूप छान होतं. आणि उन्हाळ्याच्या सुट्टीत आम्ही इकडे यायचो. ही आमची आजी आणि माझी आई दोघी मायाली की कशा गप्पा मारत बसले ते बघा. आणि जास्त वेळ नव्हता तरीसुद्धा मग आम्ही आलो होतो. 15 ते 20च मिनटं आम्ही जास्तीत जास्त थांबलो असेल, कारण लवकर परत निघायचं होतं, उशीर पण झाला होता. तोपर्यंत मामींनी चहा करून आणला आणि मग आम्ही चहा पिलो. आणि त्याच्यानंतर हे आहे लक्ष्मी आईचं मंदिर, जे की कळसमध्येच आहे. जे कळसकडचे असतील त्यांना तर माहितीच आहे. तर इथं आहे ना, आम्ही लहानपणी सुट्टीला आलो ना तर घरून चालत यायचो आणि इथं सुवासिनी असायच्या आणि इथं जेवायला पण यायचो, पुरणपोळी घेऊन यायचो. आणि अजूनही माझी आई वर्षातून एकदा आहे ना इथं सवसणी घालतेच. आणि श्रद्धा खूप जास्त आहे माझ्या आईची, त्यामुळं आई यायची आणि आजी पण यायची. मग आम्ही त्यांच्याबरोबर यायचं. किती छान वाटते, तुम्ही बघू शकता. छोटंसं मंदिर होतं अगोदर, हे आहे असंच होतं, पण आत्ता आहे ना खूप छान त्यांनी सगळं केलं आहे बघा. बसायला जागा आहे आणि फरशी टाकली आहे, पूर्ण चेंज होऊन गेले. आणि मी खूप जास्त वर्षानंतर आले, असं नाही की सारखी येते असं नाही. मला वाटते माझं लग्न झाल्यापासून मी ही दुसऱ्या वेळेस आले ह्या मंदिरामध्ये आणि आल्यानंतर खरंच खूप छान वाटलं. आम्ही दर्शन घेतलं, त्याच्यानंतर फौजी पण आले, त्यांनीही दर्शन घेतलं. आणि खरंच मामाच्या गावाला गेल्यावर खरंच छान वाटतं. पहिलंही छान वाटत होतं आणि आज खूप दिवसांनी आल्यानंतरही खूप छान वाटलं.